ज्या राजाने लहान वयामध्ये आपल्या वयाच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करून मातीसाठी जीव देणारी माणसं तयार केली, राष्ट्रप्रेमाचे बीज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये पेरले आणि स्वराज्यरूपी संकल्पनेने ते फुलवलेही. यवनांचा सुळसुळाट झाला असताना स्वराज्याचा अंकुर महाराष्ट्राच्या मातीत बहरला. म्हणून तर शेतकऱ्यांना आधार, कामगारांना आसरा, मुला मुलींची स्वप्ने आणि आया बहिणींच्या डोक्यावरती संरक्षणाचा पदर राहिला. असे शिवछत्रपती त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि शिवजयंती उत्सव समिती सर्व असणारे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. स्वराज्याचे विचार, शिवछत्रपतीचे संस्कार ज्या व्यक्तीने अंगिक ते म्हणजे कर्मवीरांना आणि अव्याहतपणे त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती त्यागमूर्ती लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, त्याचबरोबर मान्य श्री विकास बापू गलांडे, त्याचबरोबर मान्य श्री राजेंद्र कुमार बारकुन साहेब यांचा प्रतिष्ठित होत आहे. माहितीये गरम होते, तुमच्या बरोबर मलाही गरम होते आणि भरबाराचं ऊन आहे, पण आपल्यावरती मंडप आहे की नाही. आपला आईबाप भरबाराच्या उन्हात शेतात खूप तापलाय, शेतामध्ये मंडप असतो का? काय नियम आहे? आमच्या मुलाला अजिबात मारायचं नाही. एकुलतं एक नवजात. मी शिक्षक नाही, जर दांगा केला मधूनच फोन उठलं, याला दिवस त्याला दिवस, पोरानो माग एका रपाटा कळतो ना, एका रपाट्यात पोरानो चड्डीवली काय तिकडं माग बसलेली पोरं पण सांगतोय बारकी, दंगा जर केला, कालच एकाला रपाटा पडलाय, कालच्या संध्याकाळच्या व्याख्यानामध्ये आलं हसायला, बिंदास हसायचं. काय हसायला पैसे पडतात का? नाही पडत. आलं टाळ्या वाजवायच्या असेल, बिंदास टाळ्या वाजवायच्या. कशा टाळ्या वाजवायच्या? टाळ्या वाजवा जोरात, अशा टाळ्या. आलं लक्षात? काही विषय भावनिक आहे, रडाय. आणि मातानो, काही लेकरं तुमच्या मांडीवरती 2-3 मी बघितलेत, काही माता घेऊन आलेत. 25 वर्षाचा माझा अनुभव आहे. आता मी सुरू केलं कार्ट रडणार बघते, रडायला लागलं तर शांतपणे त्याला जरा उचलायचं, एवढं मोठं मैदान आहे, त्याला घेऊन जायचं, शांत करायचं, आणून बसवायचं. आलं का लक्षात? तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहेस, बाच्याच्या वळणावर गेलाय, तुझं खानदानच असलं, तू असाच, तुला बघवतच नाही, तू असा, असलं काय करायचं नाही. काल तरी एक माता वर्ण पदर टाकलाय आणि पोराला ढुसा लावायला लागले आतनं, असलं काय. आणि शेजारणीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझ्याकडे रडतंय, माझं नाही चांगलं आहे, तुझंच रडतंय, माझ्याकडे रडलं, हे कंगे तुझं रडलं. तुझं तर एवढं वांड आहे, आमची अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या कार्ट्यानं. आमच्या 10 पैकी 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय तुझ्या कार्ट्यामुळे. दोघांना बीपी झाला, एकाला साखर झाली आणि एक तर रजा टाकून कुठे गेलंय, संस्थेला सापडणं झालंय. असलं तुझं कार्ट आहे. त्यामुळे तुझं कार्ट काही लय भारीतलं आहे असं काही नाही. दीदी हसली बाबा आमची आता. त्यामुळं आलं लक्षात? त्यामुळं पोरं जर रडायला लागली त्यांना शांत करायचं. काही माता, आता माझा आवाज सुरू झाला हळूहळू येत आहे, त्यांना सर जरासं जागा तिथे पाठीमागे कुठे जरा जागा करून द्यायची. आणि मातानो, कुठली एखादी मैत्रीण आली, तुमची खोड मला माहिती आहे, इकडे इकडे काय जागा पकडल्या, इकडे का इकडे, ती पण गरजेत ना तुझ्या. असलं काय करायचं नाही. कार्यक्रम संपल्यावर तिच्या घरी जायचं, तिला घास भरवायचा, तू खायचा, दोघी मिठी मारून झिम्मा फुगडी खेळून आनंदात दोघी राहा. इथं कार्यक्रमात मला व्यत्यय अजिबात आणायचा नाही, लक्षात घ्या. आलं का लक्षात? पोरीनो, किती घाम येऊ दे, थोडस कंट्रोल करायचं. उगाच आळस जर आला, आळस आला, आळस माणूस आई येणार, आळस थोडक्यात द्यायचा बस. उगाच फोडणार. आताच सांगतोय, माझ्या समोर असलं करत बसायचं नाही. आणि पोरा, मी असा हात केला की आवाज फक्त चढवायचा. आलं का लक्षात? आणि असं केलं तर इक्विलायझर सोडायचा, माझ्याकडेच बघत बसायचं, काळजी करू नको. साऊंड चांगला लागलाय त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जरा असल्या टाळ्या नाही का? कड वाजवा, कड. व्हेरी गुड. चला, आलं लक्षात सगळ्यांना? नियम येणारा 1 तास
बरोबर. रुमाल खाली ठेव का. हे ठाके रुमाल हो दे किती पण घामात. मी कसा भिजलो बघा. भिजलो का. हा घामात भिजायचं काय होत नाही. घाम गेला चांगला असते. हा ओके चलो. बहुजनांच्या अंधाऱ्यामृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमेणा होणी आम्ही विष्णुदास मौमेणा होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाची माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं माझ्या युवकानं माझ्या माता पालकानं माझ्या पिता पालकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही. आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही. आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. आजही या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आजही माझ्या लेकींच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आजही एखादं लेकरो हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या हत्तीसारख्या बापाला कुत्र्यासारखं वागणूक देत का पोरानं. कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. आम्ही ही माती विसरलो. ही माती कोणाची. ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. ही माती माझ्या बुद्धांची. ही माती माझ्या महावीरांची. ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची. 23 वर्षाच्या माझ्या भगतसिंगांची माझ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. हे पोरानं कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजावरती पेरून घ्या. कोण छत्रपती शिवाजी राजा. अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरानं ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. त्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला. मग आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेऊन माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो का. कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आजचा हा 1 तास आहे. हा 1
एक तास कोणत्या प्रबोधनाचा नाही, लक्षात घे, कोणत्या व्याख्यानाचा नाही, तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन म्हणजे आजचा हा एक तास आहे. आणि हे परिवर्तन जर समजावून घ्यायचं असेल माझ्या लेखीनं तर लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर पोरा कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. हे पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आवजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्तांचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि म्हणून पोरांनो सांगतो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानेनं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे. या भगवंतानं एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा काना ताट ठेवायचा, आणि शाळेच्या सगळ्या या चार भिंती पुन्हा एकदा नव्याने गहीवरून उठल्या पाहिजेत. कारण हात जोडून सांगतो, आमच्या आईबापानं आमचा हात पकडला, या शाळेच्या भिंतीमध्ये आम्हाला आणून सोडलं का, कारण तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. पण माझ्या लेकरांनो, हात जोडून सांगू का, या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत, इंजिनियर देत नाहीत, वकील देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होत असते. आणि म्हणून तो माणूस आज जागा झाला पाहिजे. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, दोन्ही हात उंच करत जोरात बेंबीच्या देठापासून या राष्ट्राचा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कणा ताट, दोन्ही जोरात. हा मातानो, तुम्ही काय आमच्या साखरपुड्याला आलाय, लग्न मंडपात आलाय का? तुम्ही काय या राष्ट्रात राहत नाही. प्रत्येकाने जय जयकार करायचा आहे. समोर बसलेले सगळे, जेवढे एक झाडाखालची सगळी मंडळी, चला तुम्ही ना आद्यात ना मध्यात जय जयकार जर नाही केला, लक्षात घ्या. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. सगळ्या शिक्षक बांधवांना सांगतोय, समोर कोणी असं बसायचं नाही. माझ्या जिभेवर आहे वाच्यसिद्धी. जर एखाद्याला शाप दिला, डायरेक्ट शाप माझा लागतो. आणि दुपारी भर 12चा शाप. वार कुठलाय तिथे, वार कुठलाय? मंगळवारचा दिलेला शाप, काळ्या दगडावशी रेग. जो जय जयकार करणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखल. एका तासात डॉक्टर सांगतील मेजर अटॅक, भर उन्हात. उद्या तुझा फोटो भिंतीवर. त्यामुळं शायनिंग कुणी लय मारायचं नाही, जोरात जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी जोरात करायच्या. जय जरा कॅमेरा सगळीकडे फिरव रे बाळा, सगळेजण दिसले पाहिजे जय जयकार मध्ये. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या आणि आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. पोरीनं चेहऱ्यावर कसं तेज आलं बघा. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? डुक्कार ते डुक्कारच राहिलं. उगाच नुसतंच मम्मीला म्हणताय मम्मी कशी दिसते का ना, मम्मी कशी दिसते का.
आज आता असंच चेहऱ्यावर तेज घेऊन घराकडे पळत जायचं. रोज घरी कसं जातं ग कार्ट्यानं, पाठीवर दप्तर, त्यात शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात मैत्रिणींची चर्चा, ह्याला काय शिकवा येत नाही, त्याला काय शिकवा येत नाही, त्याचं मला काही कळतच नाही, मुख्याध्यापक कधी बदलून जातंय कोणास ठाव. अगे कार्ट्यानं त्यात आणि हातात मोबाईल, अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता, मला इसरला वाटतं, माझ्यावरचं प्रेम कमी झालं, मेलं ती काल रात्री, जाळून आलो त्याला आम्ही. कार्ट्यानं आज घरी तसं जायचं नाही, आज टना टना उड्या मारत जायचं. समोर मम्मी आली की मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू मा करायचा, मम्मीच्या गालाचा एक मुका घेऊन टाकायचा, मम्मी दान करून खाली पडली पाहिजे, लगेच मम्मीच्या गालाचा दुसरा मुका घ्यायचा, मम्मी मा 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 करायचं. पप्पा पळत आला तर पप्पाला म्हणायचं यस पप्प्याड्या डार्लिंग, आय लव्ह यू पपड्या, आय लव्ह यू. आज आई बापाला मिठी मारून टाकायची, कारण आजचा विषय लय भारी आहे. बाप समजावून घेताना असं आनंदात उड्या मारत जायचं. आणि आज काय मला टेन्शन नाही, रोज 20-20 हजार पोरं माझ्या समोर असतात. 20-20 हजार, किती 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, एवढी वाचासिद्धी छत्रपतींच्या आशीर्वादाने, मातानो माऊली आपल्या आशीर्वादाने माझ्या जिभेवरती आली, लक्षात घ्या, एवढी वाचासिद्धी आली. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आणलेला आहे, लक्षात घ्या. कार्ट शाळेतनं घराकडे कधी जातंय ती बाई आणि सर वाट बघत बसतो, घरातनं कार्ट शाळेला कधी जातंय त्याची आई वाट बघत बसती, एवढी कार्टीन आलाय. मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरी येथे माझा कार्यक्रम होता. मस्त अशा अंगठ्या बिंगट्या घालून असा खुर्चीत मी बसलेलो होतो. एक मॅडम पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आल्या, मला म्हणाल्या सर सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावरती अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते सर सगळ्या कॉलेजला तुम्ही परवानगी दिली आणि तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते तुझं कोणतं युनिट? तर ती मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं सगळी कार्टी एका बस मध्ये घाल, त्यात तू पण बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा, पण माझ्या समोर ही कार्टी बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या, मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या समोर बसवत नाही, पाठीमाग बसवली तर चालतील का? मग मी जरा विचार केला, म्हणलं ठीक आहे पाठीमागं बसाव, पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची. 2 शिक्षक तिथं बसवायचं, हातामध्ये काट्या घेऊन. जर का पोरांनी दंगा केला हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडम अगदी आनंदानं हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी एवढे नालाय, कोण छड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण ह्याला दगड मार, कोण त्याला दगड मार. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला वॅक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, आता व्याख्यान सोडा, परिवर्तन सोडा, तुम्ही आपलं घरला निघून जावा. पण लक्षात घ्या पोरांनो, आज जायचं सोशल मीडियाला, या तुमच्या वसंताचं नाव टाकायचं. 100 नाही, शेकडो नाही, हजारो व्हिडिओ येतात. लक्षात घ्या, लेकरांच्या मध्ये मी असा उभा असतो, खुर्ची असते, खुर्चीवरती मी असा उभा असतो, एक पाय वरती एक पाय खाली, आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, त्या खुर्चीवर मी उभा होतो. व्याख्यान एकदम रंगलेलं होतं आणि पाठीमागं बसलेलं लहान गटाचं एक कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं आता वसंतराव फाटलेला नकाशा घराघरामध्ये रत्नागिरीच्या पोहोचला, म्हणून भीत मागा हात लावला. बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट मला खाल्लं म्हणतोय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असली ही नालायक कार्टी आहेत, लक्षात घ्या. एकदा तर एका कार्ट्यानं कळसच केला.
मूल समजावून घेताना विषय होता. विषय लय भारी आणि सुंदर होता. हजारो माता आल्या होत्या. नाट्यगृह तुडुंब भरलं. बसायला जागा नव्हती. काही माता विचार मंचावर माझ्या जवळ बसल्या. एक माता माझ्या समोर बसलेली होती. तिच्या मांडीवर 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे. त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला. कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय र माझ्या सोन्या. तसं खालनं कार्ट वरडलं. बॉब जरा इकडे ये, इकडे ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती मला माता म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं आणि परत या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. माझ्या लेकरानं वसंत हंकारे नाव माझं लक्षात घे. माती आज तुझ्या मातीमध्ये उभा आहे. अखंड महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारी. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत होता बघ. आणि तेव्हा तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधला हा पुढचा विचार, या कवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. त्या शेकडो महापुरुष जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्यान माझी. कोणत्या कवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या कळ्या. महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या 4 भिंतीमधून शिकत असलेली ती माझी लेकरं, या कवळ्या कळ्या, यांच्यामध्ये या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. मातानो हात जोडून तुला सांगतो बघ. माते, तुझ्या मांडीवर खेळणार तुझं 4 वर्षाचं लेकरू, तुझ्या संस्कारामध्ये वाढणारं लेकरू, त्या लेकरामध्ये जन्म घेतलेला आहे या महामानवानी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला. असं होता का म्हणाय बघ. वसंत हंकारे आला आणि माणसामधला माणूस जागा झाला. तुझ्या अंतरंगामध्ये आज माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ. पोरा हे बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय ना, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे बघ, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 30 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे. पोरानो, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पोरा, आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा. आजपर्यंत तुम्ही तुमच्या आईला हा प्रश्न कधीच विचारला नाही, पण आज जायचं बघ पोरी. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालून त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो, इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत शिक्षण आम्ही घेतलं, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरी पळत पळत घरी जायचं बघ. आणि घरी गेल्यानंतर जर असल घरात तुझी आई आणि दिसल तुला तुझ्या घरामध्ये तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे, ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे आणि ती आई बाप अगदी आनंदामध्ये आहे. ते घर जगातलं सगळ्यात श्रीमंत घर. पोरानो, म्हणून सांगतोय बघ, पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरा, पळत पळत जायचं त्या माऊलीला आज हा प्रश्न विचारायचा बघ. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरला फोडल बघ, ती तुझ्या गळ्यामध्ये पडल. कारण पोराणं, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या
त्या डॉक्टरांना ते सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे पोरीनो, ही आई तुम्हाला कळाली का? हरामखोरानं नाही कळाली. याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, याच आई बापाच्या आबरूची लत्तर तुम्ही वेशीवर टांगू लागला, याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. म्हणून तुझ्या समोर आज उभा आहे बघ. हे पोरी, ज्या आईला तू म्हणतीस ना ग, तुला काय कळतं? हे बघ, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ, प्रचंड थंडी तिला वाजत असते बघ. उभी राहण्याची ताकद सुद्धा तिच्यात नसती, तरी सुद्धा ती माऊली सकाळी उठून 6 वाजता तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकीला मी डबा नाही करून दिला, आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला, तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू उपाशी राहील. म्हणून ती माऊली तुम्हाला शाळा आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला. हे त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही धमकू लागला, त्याच आई बापाला तुम्ही लाचार करू लागला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, मी आज तुझ्या समोर उभा आहे बघ. म्हणून तुला सांगतोय, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण अण्णांच्या समोर, छत्रपतींच्या समोर आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. आजपासून हे सगळं आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नाही. जगातलं हे सगळ्यात मोठं शिक्षण आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नाही. हे पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये पोरा तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव पोरी बाप आहे. पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आनंदानं जर तुला कोणी या तळ हातावरती उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालाचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. ही आई तुम्हाला कळाली का? ही आई तुम्हाला कळाली का? हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला पोरीनं, नाही कळाला. याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. एखादा कुत्रा कुठला तरी येतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो का पोरीनं? कारण तुम्ही तुमची ओळख विसरला. म्हणून आज अण्णांचा आदेश आहे बघ, कर्मवीरांचा आदेश आहे बघ, माझ्या लक्ष्मी आईचा आदेश आहे बघ. म्हणून आज तुझ्या समोर उभा आलोय पोरी. हे बघ, तुला अगोदर तुझी ओळख तयार करून देतो बघ. इकडे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होता बघ, अंगावरती एक लुगडं होता बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, दगडांचा मारा करत होता. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरीनं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या लाखो सावित्री आई आज लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी तू. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला.
छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, ही तुझी ओळख आहे. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, आजपासून विसरायचं नाही पोरी. तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय. हे पोरीनो, आजपासून विसरायचं नाही. या देशाची शान, आई बाबाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आहे, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला आपल्या आई बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं, त्या बापानं जगायचं कसं? अरे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छटू टाकला. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छटू टाकला. ही माती माझ्या संभाजीराजांची. संभाजीराजांचं वय 32 वर्षाचं संभाजीराजांना कैद झाली होती. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती होत्या. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टप 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 गळत होतं. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, हा संभाजीराजा तुम्हाला कळाला का? तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. याच बापानं मोबाईल नाही दिला म्हणून नालायकानं आम्ही आत्महत्या करू लागलो. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. आणि म्हणून तुझ्या समोर आज उभा आहे बघ. इकडे बघ रे. पोरी, आईला पहिला प्रश्न विचारलास, पोरा तुला किती वेदना होतात? आज पळत पळत घरी जायचं आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि दुसरा प्रश्न का विचारायचा सांगतो बघ. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य. पोरी, घड्याळ लावून अगदी 20 मिनिटामध्ये थांबतो बघ. पण थांबत असताना आज पळत पळत जायचं बघ, त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी पोरीनं तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं एका क्षणात तिच्या आईला सोडून दिलं बघ. एका क्षणात तिच्या बापाला सोडून दिलं बघ, तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं. आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तुझ्या बापा बरोबर सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर पोरीनो, एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. पोरीनो, एखादंच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला, त्या माऊलीला स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई, महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? पोरीनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. तिच्या डोळ्यासमोर तिचा गरीब बिचारा बाप येईल, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल. अक्का अक्का करत तिच्या माग माग फिरणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल. आणि तुझी आई हंबरडा फोडून रडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी खराय.
खराय हे पोरी खराय हे पोरी अगं 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बाग माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवात तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळे तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी त्याला कारण आहे बघ पोरी त्याला कारण आहे बघ हे पोरी 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं बघ तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ हे सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो मला माझ्या भावाची आठवण येते हो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो अहो जाऊ का हो जाऊ का हो आई बापाला एकदा डोळं भरून बघून येऊ का हो जाऊ का हो सांगा ना हो सांगा माझ्या डोळ्यातला अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता हे पोरी आताच हे घर आणि ही गाडी बघू नको ग त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही पत्र्याच्या घरात राहत होतो बघ तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा असं रडू नको असा हंबरडा फोडू नको जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला तिकडं आता जाता येणार नाही बघ आणि सारखं सारखं जायचं असल तर कायमच निघून जायचं परत इकडे यायचं नाही बघ हे पोरी एकीकडे माझा आई बाप होता एकीकडे सासर होतं मध्ये माझी घुसमट होत होती एकटी पडली होती तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती हातामध्ये 2 पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होती एसटी माझ्या माहेरी येत होती एसटीतून खाली उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होते बाग कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते कधी एकदाच ते माझं लहान लेकरू माझा भाऊ अक्का अक्का करत माझ्या माग पुढे फिरणार ते लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती बाग हातामध्ये 2 पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होते बाग एसटी माझ्या माहेरी येत होती बाग एसटीतून खाली मी उतरत होती बाग घराच्या दिशेने मी धावत होती बाग माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी जात होती अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा 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 उद्या मला ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते हे माझ्या पोरी अगं सकाळी शाळेला गेलेस की जाताना एवढा डबा घेऊन जातेस हे बघ पोरी तुला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा माझा बाप स्वतः उपाशी राहायचा पण स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी हे पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी एकदा का माझा हात डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी कोणी कोणाचं नाही पोरी
एकदा का बापाचा हात डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं, माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेतो ते बघ. हातामध्ये 2 पिशव्या, एसटी घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातून आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या समोर येऊन उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची आणि तुकडा इकडं इकडं टाकून देत माझी आई मला म्हणायची, पुरी थोडं गाल पुढं कर की का पोरे, पोरे थोडं गाल पुढं कर की. हे आणि मी गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुका घेत आपली 8 बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात, हे पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळालं की ग पोरी, चल घरात चल. 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. ए पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. 20 वर्ष आता उलटून गेली बा पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये पोरी आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही बघ पोरी. बापाचं चप्पल दिसत नाही बघ. अंगणातून हाक दिली तर माझा बाप आता बाहेर येत नाही, अंगणातून हाक दिली तर माझी आई आता बाहेर येत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, ए पुरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग,
भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन त्याच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना थोडसा गरम पाणी करून बापाच्या डोक्यावर घातलं असतं आणि बापाला अंघोळ घातली असते तर किती बरं झालं असतं पोरी. एक घास चिवूचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत ज्या बापानं मला अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत, ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, जिवंतपणे त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. हे पोरांनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आता मी तुझ्या काळजावर पेरतो आणि मी तर थांबतो बघ पोरी, जास्त वेळ पोरा तुझा घेत नाही. हे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे हरामखोरानं, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरीनो, भिंतीवरची आई कधीच खाली येऊन आपल्या गालाचा मुका घेत नसती आणि भिंतीवरचा बाप कधीच आपल्याला मिठीत घेत नसतो. पोरानो, हे उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि पोरा ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला आज सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव साला आई आहे. हे पुरी, ज्या देवीचं नाव आई आहे. हा बाप आम्हाला कळाला नाही, आई आम्हाला कळाली नाही. हरामखोरानं त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का रे? हे ज्या बापाची टिंगल करत त्या बापाच्या नावावरून मित्रांना हका मारता हरामखोरानं, हे निर्लज्जानं त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? 100 भेगा पडल्यात बघ बापाच्या टाचला पोरी तुझ्यासाठी. हे रस्त्यानं चालताना त्याच्या टाचतून रक्त येतं पण ते थांबत नाही बघ. हे पहाटेच्या थंडीमध्ये नालायकानं अंगावर 2-2 चादरी घेऊन जेव्हा झोपलेला असताना ग घोरत, त्यावेळेला पहाटेच्या 3 वाजता कुठल्या तर शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो ग. हे
कारण आताच जर पीक चांगलं आलं तर माझ्या पोराचं शिक्षण आहे, माझ्या पोरगीचं शिक्षण आहे. हा बाप तुम्हाला कळाला नाही. हे पोरीनो, हरामखोरानो, 4 बुक काही जास्त शिकला शाण्या झाला होय ग एक कार्ट्यानो. बघ आईला धमकी देता, मला मोबाईल घेऊन द्यायला सांग बघ बाप्पांना, नाहीतर मी शिकणार नाही बघ, मी काही तर करून घेणार बघ. अगं संध्याकाळी भुकावलेला बाप जेवणाच्या ताटावर बसतो ना रे नालायकाना. संध्याकाळी भुकावलेला बाप जेवणाच्या ताटावर बसतो तेव्हा तुझी आई म्हणते अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर शिकणार नाही म्हणते, जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. तोंडातला घास काढता येत नाही म्हणून तुझा बाप तो घास गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो. तुझी आई म्हणते अहो हो अहो जेवण तर करून घ्या. गप जेवता मला कधी पण येईल. पोरगीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो, कुठल्या तर मित्राकडे जातो आणि मित्रासमोर झुकून तुझा बाप मित्राला म्हणतो 2% दे, 3% दे, 10% दे, पण मला पैसे दे रे, मला पैसे दे. माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, मला पैसे दे. हरामखोरानो, तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आलाय त्या मोबाईल साठी बापानं स्वतःला विकलंय की ग कार्टे. त्या मोबाईल वरून काय काय चाळे करता हरामखोरानो. चॅटिंग काय करता. कुठला तर हरामखोर कुत्रा त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यात येतो आणि आई बापाच्या तोंडावर थुंकायला तू तयार होतीस. त्या मालिकामधून नको ते धांगड धिंगा घालणारे तुमच्या का हा बाप तुम्हाला कळाला का नाही कळाला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. नालायकानो, हरामखोरानो, त्या बापाला लाचार करू लागला, त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. कधी ओंजळीमध्ये तेल घेतलं का ग, बापाच्या टाचावर टाकलं का ग. नाही आम्ही काय केलं, नाही आम्ही काय केलं, रमी खेलो म्हणून सांगणारे ते नालायक तुमचे आदर्श झाले की ग पोरीनो. IPLच्या राना आणि क्रिकेटच्या राना मोजत बसला, पण तुझ्या बापानं तुझ्यासाठी शेताच्या बांधावरून या गावाच्या रस्त्यावर किती रना काढल्या आणि किती टाचा झिजवल्या याचा हिसाब मात्र पोरी तू ठेवला नाहीस पोरा. नालायकानो, 1 तास आम्हाला फक्त बसता येत नाही र, आमची चळवळ सुरू होते. अरे हरामखोरा, बापाच्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदलले की र तुझ्यासाठी. पोराला ऍडमिशन मिळत नाही म्हणून बापानं किडनी विकली की रे हरामखोरानो. पोरग डॉक्टर झालं पाहिजे. नालायकानो, किडन्या विकून तुमची शिक्षण केली आणि हरामखोरानो त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. नीच. बघ म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, जास्त वेळ घेत नाही बघ. एक काम करायचं बघ पोरी, पळत पळत घरी जायचं बग. आईला 2 प्रश्न विचारल्यास नाही पोरा. आता आईकडे जायचं नाही बघ, बापाची वाट बघायची बघ. आता वाजलेत बघ 1:30-2. घरी जायचं बघ पोरी, 5 वाजता घरी जायचं. बाप अजून आला नाही, बापाची वाट बघायची बघ. आणि त्या बापाची वाट का बघायची रे निर्लज्जानं, इकडं बघ. 3 वेळचं अन्न तुझ्या ताटात येतं बघ या हरामखोर, 3 वेळचं अन्न. नीच माणसा, जिथं बसून आज तुला 1 तास बाप ऐकता येत नाही ना रे, त्याच बापाच्या जीवावर हरामखोरानं इथं तुम्ही बसलाय. 3 वेळचं अन्न येतं तुझ्या ताटात, तेही पोट भरून, तेही रोज, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि ते 3 वेळचं अन्न तुझ्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो. आज त्या बापाची वाट बघायची बघ घरी. 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीच्या 8 वाजले अजून बाप आला नाही, 10 वाजले बाप दिसला रे दिसला बाप. एकच काम करायचं बोरी, सगळी जळमट तोडून टाकायची बोरा, कशाचाही विचार करायचा नाही बोरा, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरीनो, आपल्या बापाला एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का पोरी, पोरी काय झालं, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. पोरी असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं मला सांग. शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलली का, तुला काय हवं का. त्यावेळेला बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला 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 कोणी काही नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होती ना पप्पा, जेव्हा 1 वर्षाची होती ना पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा.
मला आई रागावली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. जसं तुम्ही येत होता पळत पळत तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून सगळीकडे मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पप्पा रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. पप्पा रात्रभर मी तुमच्या छातीवर झोपत होती पप्पा. पप्पा पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होती पप्पा. पण आता मी मोठी झाली पप्पा. आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा. पण मी तुमच्या समोर येत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. पण आज गेली होती शाळेमध्ये, एक परिवर्तनाचा वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते. आज पळत पळत जायचं बघ. आज पळत पळत जायचं. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. हे नालायक हरामखोरानो. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. हातामध्ये थाळी घेऊन 6-7 वर्षाचा पोरग, हातामध्ये थाळी घेऊन 6-7 वर्षाचा पोरगा भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत. हातातली थाळी फेकून देत. तोंडातला भात काढून टाकता. आणि ते पोरगा हळूच म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही. माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो. इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का आणि माझ्या कानामध्ये हळूच मला सांगेल का पोरा मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. ए पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. ज्या वेळेला तुमचा बाप सणासुदी दिवशी आहे, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. ज्या शर्टला तुम्ही हात घालाल तो शर्ट तुमचा होतो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी एखाद्या हात घातला तरी बाप म्हणतो दाद्या आवडलाय काय शर्ट दीदी, उचल. अगं काळजी करू नको, मला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे. पैशाची काळजी करू नको, मी आहे ना ग. पोरानो, ती सगळी महागडी वस्तू, ती सगळी महागडी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती अंगावरती घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. सणासुदीला तुम्ही मिरवत असता. सणासुदीला तुम्ही मिरवत असता. सणासुदीला तुम्ही मिरवत असता. बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग लांबून तुमच्या अंगावरची सगळी कपडे बघत असत. माझा बाप, त्या पोराच्या मनात विचार येतो, माझा बाप जिवंत असता, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती.
ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता, पळत 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 घरी जात, पळत पळत घरी जाता, घरात आपल्या आईला कडकडून मिठी मारता आणि आपल्या आईला ते पोरग म्हणत, या आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट, गाप रडू नको. पोराला माहित असत 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असता 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. हे पोरग बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणती, गप गिर गप रडू नको, बाप गेला म्हणून काय झालं, बापासारखे आहे ना मी तुझ्या पाठीशी उभी, गप गे. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की, गप गप गप. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्यावर पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी मोठं केलं का नाही तुला सांग. गप. 2 दिवसाने येतात माझं पैसे, आज नाहीत माझ्याकडे, घेऊया आपण शर्ट. तेव्हा आईच्या डोळ्यातलं पाणी पुसात ते लेकरू आपल्या आईला म्हणत, या आय नको मला शर्ट, आय नको मला, तू रडू नको आय, तुला जर काही झालं तर मी जायचं कुठं आय, तुला जर काही झालं तर मी जायचं कुठं आय, तू रडू नको आय, तू रडू नको. हे पोरानो, नालायक हरामखोरानो, हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला. याच आई बापाला तुम्ही लाचार करू लागला, याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे म्हणून सांगतोय बघ पोरी, हे पोरा, हे बघ बापाला कधी बघायचं तेही सांगतो बघ. उन्हात तानाचं काम धंदा सोडून इथं बाप बसला बघ येऊन. हे चला चला माझ्या लेकीच्या शाळेमध्ये चला, बाप समजावून सांगायला वसंतराव आले, चला माझ्यापेक्षा वेगळा अजून हे बाप काय सांगणार, चला ऐकायला आला बघितलं. पण पोरीनो, या बापाला बघू नका तुम्ही, या बापाला बघू नका, कारण हे त्याचा फसवा रूप आहे पोरी. शाळेमध्ये तुझ्या सहलीची फी भरायला येतो त्या बापाला बघू नका. तुम्हाला एखादी नवीन वस्तू आणून देतो त्या बापाला बघू नका पोरीनो. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे हरामखोरानो, बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि रात्रीच्या अंधारात 2 वाजता झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरीनो. बाप, या बापाच्या तोंडावर थुंकता, बापानं मोबाईल नाही दिला म्हणून नालायकानो आत्महत्या करता. तुझ्या शरीराला त्यानं कशी अग्नी द्यायची रे हरामखोरा, त्यानं जगायचं कसं तुझ्याशिवाय? हे लहानपणी बापाशिवाय जगत होतास का रे हरामखोर? 1 मिनिट बाप दिसना की आई समोर रडत होतीस की ग, माझा पप्पा कुठे गेला, पप्पाकडं, पप्पा मला पाहिजे, कुठे गेला पप्पा? आणि आता बापाला तुमची गरज आहे तर बापाच्या तोंडावर हरामखोरानं थुंकू लागला तुम्ही. करोडो रुपये कमवू लागला, 7 समुद्रा पलीकडे निर्लज्जानो गेला आणि तिथून फोन करून सांगता बाप मेला, घ्या जाळून. आई मेल्यानंतर येतो, आता मला वेळ नाही. निर्लज्जानो, हे नालायक, हरामखोर. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भाड, तुका म्हणे सान तोर. सत्य वास्तव सांगत फिरतोय बघ या राष्ट्राच्या मातीमध्ये. ज्याच्या पाठीमागे छत्रपती, ज्याच्या पाठीमागे विश्वरत्न बाबासाहेब आणि जो कर्मवीर अण्णांच्या मुशीत तयार झालाय, तो कोणाच्या बाला भीत पण नाही, भिणार पण नाही बघ. हरामखोर कुत्रे महाराष्ट्रातले माझ्यावर तुटून पडू लागले. पण पोरीना, तुम्हाला तुमचा बाप आणि तुम्हाला तुम्ही कोण आहात हे सांगूनच जाणार बघ पोरी. बाग
4 महिन्याचं घरातलं मांजर किंवा कुत्र कुठं गेलं किंवा एखाद्या अपघातात मेलं, 4 दिवस रडतीस बाग. 4 महिन्याच्या कुत्र्या मांजरासाठी साला तुम्ही रडता आणि तुझ्या बापानं तर तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ए पोरा हरामखोरा. तुझ्यासाठी तुझा बाप उपाशी राहिला आणि तू व्यसन करणार का रे? बापाच्या नावानं मित्रासने हाका मारणार का रे हरामखोर? ए तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो. आणि मी इथं थांबतो बघ पोरी. ए पोरी, ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं पोरी, ए पोरा ऐक रे, बाप कधी एकटा पडतो त्या बाबऱ्या तुला काय कळतं? चाल वेगळं राहा, चाल जा वृद्धाश्रम मध्ये जा. नालायकानं 21व्या शतकाचा दावा करता, महासत्तेचा दावा करता आणि त्या राष्ट्रामध्ये आजही वृद्धाश्रम जिवंत. ए नालायक, ए ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरता त्या क्षणाला सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं भावनाबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो पुरी. हे पुरी, रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भुर्र करून उडून निघून जाणार. भुर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय बाग. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय. गप गा, अजिबात पोरगी समोर रडायचं नाही बाग. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडायचं नाही. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं पोरी, पोरी, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. आणि तुझी आई म्हणते बापाला, हो डोळं कावं लाल झालं? तर तुझ्या बापाला तुझी आई म्हणते, हो डोळं का लाल झालं? तर तुझा बाप तुझ्या आईला म्हणतो, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. हे पोरी, 12.5चं तांदूळ आहे ग. बिचार लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदात फिरतय. माझ्या दीदीचं लग्न, या सगळ्यांनी या. हे पोरी, तुझ्या आईला ते सारखं ओरडत असतंय गा, तिच्या समोर रडू नको. पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता हो पप्पा, असं म्हणत माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घरला या, नाही तर मी जेवत नाही बघा. हा आवाज आता मला या घरातून कधीच येणार नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का म्हणत माझ्या उशाला बसणार माझ्या कानात हळूच, पप्पा उद्या मला एक 50 रुपये देता का हो, आम्ही मैत्रिणी भेळ खायला जाणार आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडती पप्पा. हे असं म्हणणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही बघ. हे पुरी नो, हे पुरी, 12.5चं तांदूळ आहे बघ पोरे. नटून तटून लग्नाच्या भोवल्यावरती तू उभी आहेस बघ. लग्न पत्रिका सगळ्या गावभर तुझ्या बापानं वाटलेला आहे. आणि रात्रीचा एकटाच अंधारात रडत बसलेला आहे बघ कित्येक रात्री. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू भर्र करून ओढून निघून जाणार आहे. 12.5चं तांदूळ आहे. नटून नटून नवऱ्याबरोबर तू उभी आहेस. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेलं आहे. हे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस. हे भेट वस्तू घेत आहेस. नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या
लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, तिथं मात्र तुझा बाप अगदी हसत हसत फिरत आहे. जेवा रे जेवा, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, चला पोट भरून जेवा, कोणी उपाशी जायचं नाही. जेवणवाल्या कितीही जादा ताट होऊ देत बाबा, चाल, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, चाल चाल. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच त्या लग्न मंडपामध्ये फिरत असतो बघ पोरी. हे पोरी, पोरांना तर आनंदानं ते म्हणत असतं, हे बाबानो चला, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घेऊन घरला पळा, चला ताटात काही ठेवायचं नाही, पोरांना आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी, बघता बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ, पाहुणे रावळे जिकडे तिकडे उठून जातात बघ, हे जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ, आणि 3 वाजता नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरवल्या सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली येतेस पोरी, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, तुझी आई फोडते. जोरात हंबरडा फोडते बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडते बघ, आणि तुझी आई तुला म्हणते पोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी, आणि आता मी इथं परक्यासारखं उभं राहायचं, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरू, माझं पाखरू, माझी परी आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, का रडताय, माझ्या पोरीचं नवीन आयुष्य आहे, चला तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन येतो बघ, गाडीचा दरवाजा उघडतो बघ, गाडीमध्ये तुम्हा दोघांना टाकतो बघ, दरवाजा बंद करतो, आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, रडायचं नाही, चाल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी. चोख सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं तुला सांगतो, तुला फक्त अर्धाच सिनेमा माहिती आहे पोरी. कधी रडला तेवढं तुला सांगतो, आणि मी तर थांबतो बघ पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडप वाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या, जेवणलाही झाक बनवलं होतच बाबा, बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होते, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा, हे तुझं पैसा, हे 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 वाजंत्री, हे ठरल्याप्रमाणे हे तुमचं पैसा, आणि 2000 रुपये तुम्हाला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होता रे बाबा नो, लय भारी वाजवत होता माझं लेकरू जाताना. हे बोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असता तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो, आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप पुरीनो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो सावरा केव स्वतःला, किती रडताय लहान लेकरासारखं,
तेव्हा तुझ्या आईच्या डोक्यावर खांदा आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर आपल्या उशाला घेऊन आपल्या अश्रून जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातला चप्पल तुटला तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातला चप्पल तुटला तर शाळापर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतोय नालायकानं. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पुरी. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, टेम्पो चालवतो, रिक्षा चालवतो आणि आपल्या लेकरांच्यासाठी पैसे कमवून आणत आपल्या लेकरांचं जो शिक्षण करतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे पुरी. दुसऱ्यांची संडास साफ करतो, गटारी साफ करत जो भंग्याचं काम करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे पोरीनो. हे पोरा जो भर उन्हात तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो, जो पावसाळ्यामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री अलगद लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि कितीही कडाक्याची थंडी असली तर आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या आणि त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप 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 बाप. हे हरामखोर. या बापाला लाचार करणार का गे नालायक कार्ट्यानो. व्यसन करणार. 9वीची पोरं साला गांजा प्यायला लागले हरामखोरानो. तंबाखू खाता, मावा खाता. हे नीच नालायक. आत्महत्या करता हरामखोरानो. मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजता साजरा करता नीच. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतोय हरामखोरानो. नीट ऐकायचं. चालेल नीट ऐका हरामखोर. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. जिथं तुझा बाप उभा आहे त्याच्या पाठीमाग 2 फुटावर तुझी आई उभी आहे. दोघांनी मिळून सगळं जमीन आश्रून अशी ओली केलेली आहे पोलीस स्टेशनची. आणि पोलिसांना ग तुझा बाप लाचार होऊन ग गुडग दोन टेकून पोलिसांना सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी परतच आली नाही साहेब. माझी पोरगी घरी परतच आली नाही साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. हे माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. ए नालायकानं का ग पोरी, ए पोरी, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुला गोडगोड काय बोलतो, त्या शिक्षकांच्या आई बाबाच्या डोळ्यात धूळ झोकत त्या हरामखोर कुत्र्याबरोबर तोंडाला फडके बांधून गाडीवर फिरता, काय हॉटेलला काय जाता, नाश्ता काय करता, जेवण काय करता, आणि ज्या बापानं तुला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? याला प्रेम म्हणतात का ग? नालायक हरामखोर. जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या अब्रूची धिंडवड काढ
करतं, वेशीवरती टांगतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, जे प्रेम तुझे तुकडे मिक्सर मध्ये घालून बारीक करतं ग पोरी, ए पोरी, ते प्रेम आहे काय? जो कुत्रा तुझ्या आईबापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो, तो कुत्रा तुझ्या तोंडावर नक्कीच थुंकणार. अगं ऐक ग पोरी, हे प्रेम नाही पोरी. या वयामध्ये फक्त तू शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्या बापामध्ये आहे. हे त्याच बापाच्या तोंडावर नालायकानं तुम्ही थुंकू लागला हे, आणि पोलीस स्टेशनला जाऊन हजर होता. हे मेहंदी काय काढता, दागिने काय घालता, मिरवता काय? अगं तुझ्या बापाला फोन येतो पोलिसांचा, या पोरगी आलेली आहे, या बघूया काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप जातो प्रतिष्ठित लोकांच्याकडे, माझं लेकरू आहे पण माझं ऐकत नाही, तुमचं तर ऐकल, चला जाऊया. सगळे मिळून पोलीस स्टेशनला येतात. हे बापाला लाचार तू केलं, बापाच्या आबरूची लक्तर वेशीवर तू टांगली, तरी सुद्धा बाप तुला म्हणत असतो, दीदी चल की ग दीदी, घरला चल, आमचं काय चुकलं असलं तर आम्हाला माफ कर दीदी, चांगला पोरगा बघू, अजून चांगला पोरगा बघू दीदी, चल की ग. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. ए नालायक, बापाला ओळखत नाहीस आणि हा कुत्रा तुझा झाला. अगं लहान होतेस, कोणी भज्याचा तुकडा जर चौकात तुझ्या बापाला दिला, मुठीतनं घेऊन येत होतं की ग, तुझ्या मुखात अगोदर घालत होतं. त्या बापाला ओळखत नाहीस ना, हा मी तुझा झाला. त्याचं ऐकून बापाच्या तोंडावर थुंकायला लागलीस आणि वर पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे, आणि म्हणून नाही पोरे बापावर आणि आईवरच केस दाखल करून निघून जातीस. अगं 1 वर्षाची होतीस, अंगणात खेळत होतीस, ठेच लागली, रक्त आलं, बापानं सगळं घरदार डोक्यावर घेतलं की ग. माझी लेख म्हणून रक्ताळलेला अंगठा तुझा तोंडात घेत दवाखान्याकडे पळाला की डॉक्टर लवकर या डॉक्टर. तो बाप तुम्हाला कळना हरामखोरानं. आज नाही बघ, या मातीमध्ये आलोय बघ, रात्रीचा दिवस करून फिरतोय बघ, घरदार सगळं सोडलंय बघ पोरी, फक्त फिरतोय बघ. रात्रीचा दिवस करून झोप मला माहिती नाही पोरी, वार कुठला कळत नाही, तारीख कुठली कळत नाही, वेळ कोणता कळत नाही. छत्रपतींचा गाडगे बाबांचा आदर्श आहे म्हणून पोरीनं तुमच्यासाठी फिरतोय. ऐका पोरी, एका मिनिटात आज नाही तर परत कधीच नाही, एक ही पोरगा कुठलाच व्यसन करणार नाही, एक ही पोरगा आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकणार नाही, एक ही पोरगा आत्महत्या करणार नाही, एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही, कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, आज नाही तर परत कधीच नाही. हे बघ पोरी, महाराष्ट्रात जिथं जिथं जातो तुझा बाप पळत येतो बघ मला ऐकायला. ऐकायला इथंही आला असेल बघ, एखादा दुसरा बाप, 4-5 बाप नक्कीच आला असतील बघ तुझं. आज तुला तुझा बाप दाखवतो बघ पोरी. रोज या बापाला घरामध्ये बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून अशाच तापत्या उन्हामध्ये तुझा बाप बघायचा बघ पोरी. एका मिनिटात, वेळ खूप कमी आहे. इथं मागं इथं आजूबाजूला आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला आलेले काही बाप आहेत का? हात वरती करायचं, लगेच हात वरती करायचं. 1 असू दे, 2 असू दे, 4 असू दे, 5 असू दे, बापाने जरा हात वरती करायचं, जरा जागेवर उभं राहायचंय. जेवढे बाप आलेत आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला, जरा जागेवर उभं राहा, लवकर जागेवर उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही. जे बाप समोर बसलेले आहेत, जे बाप इथं आलेले आहेत, त्या बापाने जरा हात वरती करायचा आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, जरा सगळ्यांनी माझ्या जवळ यायचंय. या लवकर, पुढे या, विचारमंचा जवळ या लवकर, या पुढे या, चला लवकर या, इथं या, समोर या उन्हामध्ये या लवकर. आज या उन्हामध्ये पोरीनं तुम्हाला पुन्हा एकदा उन्हामध्ये तुमच्यासाठी तापणार आहे. या जरा पुढे या सगळ्यांनी, जे उभे राहिले त्या बापाने जरा पुढे या, लवकर या, आज नाही तर परत कधीच नाही. जरा इथं उभं राहायचंय. पोरे, हा तुझा बाप आहे बघ, अखंड राष्ट्रभर मी बाप 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 सांगत फिरतोय बघ, हा तुझा बाप आहे पोरी. तुझ्यासाठी उपाशी राहिलेला रात्र दिवस फक्त तुझा आणि तुझा विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी. आज या बापाला माझ्या नजरेतून बघायचंय बघ पोरी. रोज या बापाला घरामध्ये बघतीस बघ पोरी, रोज या बापाला घरामध्ये बघतीस. आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचाय. बाकी कोणी उठायचं नाही, कोणी हलायचं नाही. एका शिक्षक बांधवांनी फक्त त्या लहान लेकरांच्या जवळ जरा जायचंय, पाणी पिणाऱ्या लेकरांना जरा शांत करायचंय, लेकरांनी जरा हात वरती करायचंय. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत, त्या लेकरांनी जरा हात वरती करायचाय. कोणाकोणाचे बाप इथं समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी हात वरती करायचाय, जरा जागेवर उभं राहायचंय. चला लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. माझ्या समोर आलेल्या सगळ्या बापांच्या लेकरांनी, पोरांनी आणि पोरींनी हात वरती करायचाय आणि जरा इथं माझ्या समोर यायचंय. चल लवकर, माझ्या समोर यायचंय. ज्या पोरांचे बाप समोर उभे आहेत त्या सगळ्या पोरांनी उभं राहायचंय. पोरांनी सुद्धा उभं राहायचंय
आणि चाल माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर इकडे. ज्यांचे ज्यांचे बाप इथं माझ्या समोर उभे आहेत त्या सगळ्या पोराने आणि पोरीने, हे पोरा चाल रे लवकर इकडे, पुढे ये, चाल इथं ये. ज्यांचे ज्यांचे बाप उभे आहेत माझ्या समोर त्या सगळ्यांनी माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर, चाल लवकर, ये लवकर. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. आजच बघ, इथंच बघ. बाकी कोणी हलायचं नाही, बाकी कोणी दंगा करायचं नाही. मी काय सांगतोय जरा ऐकून घे रे. ट्रिबल शार्प करून जरा आवाज दे. चाल. एक, मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरीनो. नीट ऐका रे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण पोरानो पोरीनो, आपल्यामुळे जर आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पोरीनो. आणि रोज बाप थोडा 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 मरत असतो. आणि तुम्हाला सांगू का ग, हे जिवंतपणीचं मरण लय वाईट. ना मरता येतं ना जगता येतं. सगळी पाप माफ होतील, पण आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण कधीच माफ होऊ शकत नाही. हे म्हणून सांगतोय पोरीनो, आज नाही तर परत कधीच नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते पोरीनो तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ पोरी. इकडं बघ, कोणीच नसतं बघ पोरी. पण आज तुम्हाला सांगतोय, इकडं बघ, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईला माझ्या वेदना कळाल्या, माझी आईच माझ्यासाठी रडली. पोरीना 9 महिने इथं ठेवलंय का ग, तिला माझ्या वेदना सगळ्या जगात अगोदर कळणार. पण पोरीनं जरा ऐका, जे न कळालेलं तुम्हाला, न समजलेला बाप तुम्हाला मी सांगतो. पोरीनं आई इतकाच, आईच्या खांद्याला खांदा लावून, आईच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना आईपेक्षा जास्त रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता पोरीनो आपल्यासाठी आजपर्यंत जर कोण हंबरडा फोडून रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आईच्या वटवृक्षाखाली जे एक छोटस रोपट वाढतंय त्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आज नाही तर परत कधीच नाही. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती या क्षणाला तू आहेस बघ. समोर तू उभी आहेस, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पोरी. 1 वर्षाचं व्हायचं बघ, 1 वर्षाचं व्हायचं. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं बघ पोरी. आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला पोरा कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि तेव्हा बापाला हळूच कानात सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही. पोराला, हे पोरीनो, जा पळत पळत आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरे जा, जा पोरा, चाल पळत जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. चाल पोरा, जा आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार, आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो, सांगा मला, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हरामखोरानो? हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? सांग, या बापाची काय चूक मला सांगशील का पोरी? तुला लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे का ग पोरी? प्रत्येक सणाला तुला साला नटवलं, स्वतः मात्र जुनी कपडे घालून फिरत होता की ग गावभर, ही बापाची चूक आहे का ग पोरी? सांग मला पोरी, या बापाची चूक काय आहे पोरी? या बापाची चूक काय आहे पोरी? सांग मला पोरी, सांग. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का? या बापाला तुम्ही लाचार करणार का? सांग मला, सांग मला, सांग मला. पोरीनो, चला आपल्या बापाच्या पाया पडा एका मिनिटामध्ये. चल पोरी, पाया पड, चल दर्शन घे दर्शन. हा तुमचा विठ्ठल आहे पोरीनो, हा तुमचा देव आहे पोरीनो. सांगा मला, तुम्हाला आवडेल का ग या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं केलेलं? तुम्हाला आवडेल का? तुमचा बाप मान खाली घालून रस्त्यानं फिरतोय आणि समाज म्हणतोय, अरे ही जी आई बघा रे, हिचा बाप बघा रे, लय नाकावर ठेचून चालत होते, पोरगीनं नाक खाली केलं, पोरानं नाक खाली केलं. चालेल का ग माझ्या लेकरा? चालेल का तुम्हाला? सांगा मला. चला, सगळ्या खाली बसलेल्या पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे. चला, सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. करा उजवा हात वरती. चला बसा सर, बसा 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 बसा, बसून घ्या.
सावलीमध्ये बस. चला सगळ्या लेकराने आपला उजवा हात वरती करायचा आहे, सगळ्या पोरेने आपला उजवा हात वरती करायचा आहे. चला लवकर, चला उजवा हात वरती करा. चल डोक्यावर ठेव पोरी, डोक्यावर ठेव डोक्यावर उजवा हात डोक्यावर ठेव पोरी. डोळं झाक पोरी, डोळं झाक. बापानं आईनं तुला आयुष्य दिलं पोरी, फक्त आता एक अर्धा मिनिट दे बापासाठी. दे ग दे. ज्या बापाला आता तू पाहिलंस ना त्या बापासाठी 1 मिनिट तू देऊ शकत नाहीस का पोरा? चल डोळं झाकलं डोळं. हे आता आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरा त्या बापाला डोळ्यासमोर. पप्पा पप्पा म्हणून ज्याच्या खांद्यावर बसत होतास, अरे या विश्वातलं सगळं देव ज्याच्या खांद्यावर बसून पाहिलंस, हे नालायका त्या बापाला डोळ्यासमोर आण. पोरी आला का तुझा बाप डोळ्यासमोर? तुला बाप नसल पोरी तर तुझ्या शिक्षकांना डोळ्यासमोर आण. हे तुला कोणी नसेल तर हा वसंत हंकारे या क्षणापासून तुझा बाप आहे पोरी. तुझी सगळी जबाबदारी मी घेतली बघ. चल डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला. आला का बाप? चल आता मार कडकडून मिठी पोरा बापाला, मार कडकडून मिठी आणि सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर. पप्पा जीव गेला तरी बेहतर. पप्पा मी कधीच व्यसन करणार नाही. पप्पा मी कधीच आत्महत्या करणार नाही. पप्पा तुमची मान कधी मी झुकू देणार नाही. पप्पा आय लव्ह यू. पप्पा तुम्ही एक वाघ आहात पप्पा, आणि एका वाघाच्या पोटी या छाव्यानं जन्म घेतलाय. पप्पा मला छत्रपती कळाले. पप्पा मला संभाजीराजे कळाले. पप्पा तुम्ही कोण आहात मला कळालं. पप्पा तुम्ही माझी काळजी करू नका. पप्पा मी कुठलंच व्यसन करणार नाही. पप्पा मी आईला जपेन. पप्पा तुमची सेवा करीन. पप्पा माझे बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. मला कळालं पप्पा, मला सगळं कळालं. पप्पा मी तुमची सेवा करणार. पप्पा आय लव्ह यू. पप्पा एक पोरीनो सांगा बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर. पप्पा मी कधीच कुठं निघून नाही जाणार. पप्पा लहानपणापासून तुम्ही माझ्या मनाच्या विरोधात काहीच नाही केलं. पप्पा माझं लग्न तरी तुम्ही माझ्या मनाच्या विरोधात कसं कराल? पप्पा मी फसली होती. पप्पा माझा पाय घसरला होता. माझ्या सगळ्या चुका पोटात घ्या पप्पा, आणि एकदा मला मिठीत घ्या. पप्पा आय लव्ह यू. पप्पा आय लव्ह यू. पप्पा ए पोरीनो मारा मिठी त्या बापाला मिठी मारा. पोरीनो मारा मिठी. आज नाही तर परत कधीच नाही. हात खाली घ्यायचे सगळे. मंगल हो इस विश्व का मंगल हो. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व श्री कुठलिंग यात्रेनिमित्त हे पोरी आज तुझ्या समोर मी उभा होतो बघ. हा फक्त रडायचं नाही बघ, तर या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्यायचा आहे, लढायचा आहे बघ पोरी. सगळे म्हणतात तात्पुरता बदल होतो. नाही पोरी, कायमस्वरूपी आज बदल झाला. सट्टू ठोकून जगाला सांगायचं आहे बघ. फक्त 1 मिनिटासाठी आपल्या बापाविषयी कोणाला बोलू वाटतं का? इथं बसलेल्या लेकरांच्या पैकी कोणाला 1 मिनिट बोलायचं आहे का? आपलं मत व्यक्त करायचं आहे का? ती माझ्या समोर व्यक्त होतात. कोणाला बोलायचं आहे का? एक लेक आपल्या बापाविषयी आईविषयी 2 शब्द कोण बोलणार आहे का? कोणाला बोलायचं आहे? मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वजायाणम, नमो लोय सौव साहुनम. ऐसो पंच नमकारो सौव पाव पणसणो, मंगलानम च सव्वेसिम पड मम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाह अकबर, अल्लाह
अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, या शरीराला जपा. रडायचं नाही तर लढायचं आहे पोरीनो. हे शरीराला न्याय द्या, मनाला न्याय द्या, प्रचंड व्यायाम करा, चांगले विचार करा आणि या राष्ट्राला जपा. एवढं सांगण्यासाठी मी आज आपल्या या मातीमध्ये आलो होतो. मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मला माफ करा. कुठल्या लेकराला मी ओरडलं असेल, कोणाला मारलं असेल, हे लेकरांना बाप समजावून सांगताना, राष्ट्र समजावून सांगताना एखादा रपाटा देत असतो. पोरांनो, बाप आहे मी तुमचा, मला माफ करा. कोणाला काही बोललो असेल तरी मला माफ करा. हे राष्ट्राचं कार्य आहे. रात्रीचा दिवस करून फिरतो, त्यामुळे हे पोरीनो, चुकून माझ्या मुखातून काहीतरी ओरडा गेला असेल, मला माफ करा. मातानो, मला जर काही द्यायचं असेल तर भगवंताला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर शांती आणि माणुसकी पेरत आहे. हे वसंत हंकारे ज्याचं नाव आहे, त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच वाघासारखा राहणार आहे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव निरोगी राहणार आहे. हे आणि त्याचा शेवटचा श्वास अगदी आनंदात या विश्व कल्याणासाठी लाखो करोडो लेकरांच्या हे समोर या विश्वामध्ये विलीन होणार आहे. हे एवढा फक्त आशीर्वाद मातानो या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहून ज्या गुरुवर यांनी मला घडवलं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.